भारतासाठी मात्र एक गुड न्यूज आहे आणि तीही अंदमानमधून। जगात युद्ध परिस्थिती कायम असताना भारताला मात्र एक मोठं यश मिळालंय। अंदमानच्या समुद्रात मोठा नैसर्गिक वायू साठा सापडलाय। भारताच्या समुद्र मंथन मिशन अंतर्गत खोल समुद्रात काम सुरू होतं आणि त्यावेळी हा साठा भारताच्या हाती लागलाय। हा साठा सापडल्यावर भविष्यात ऊर्जा क्षेत्रात नेमकं काय घडणार आहे पाहूया एक रिपोर्ट। अंदमानमधून भारतासाठी गुड न्यूज। भारताला सापडला मोठा वायू साठा। समुद्र मंथन मिशनची मोठी कामगिरी। आत्मनिर्भर बनने की दिशा में काम कर रहे हैं। देश को विकसित बनाने के लिए हम अब समुद्र मंथन की तरफ भी जा रहे हैं। हमारे समुद्र के मंथन को आगे बढ़ाते हुए हम समुद्र के भीतर के तेल के भंडार, गैस के भंडार, उसको खोजने की दिशा में एक मिशन मोड में काम करना चाहते हैं। और इसलिए भारत ने नेशनल डीप वाटर एक्सप्लोरेशन मिशन शुरू करने जा रहा है। ये ऊर्जा इंडिपेंडेंट बनने के लिए ये हमारी महत्वपूर्ण घोषणा है। पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्य दिनी मिशन समुद्र मंथनची घोषणा केली होती। त्यानंतर देशातल्या समुद्रांमध्ये समुद्र मंथन करून वेगवेगळे साठे शोधण्याचं काम सुरू झालं आणि भारताच्या हाती एक मोठा वायू साठा लागलाय। भारतासाठी हे दृश्य अत्यंत आशादायी आणि आनंददायी आहे। अंदमान बेटांच्या पूर्व किनाऱ्याजवळ नैसर्गिक वायूचा मोठा साठा शोधण्यात भारताला यश मिळालंय। ऑइल इंडिया लिमिटेडनं हा साठा शोधून काढलाय। पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। अंदमान समुद्रात ऊर्जेच्या संधी आणखीन मजबूत झाल्यात। ऑइल इंडिया लिमिटेडनं अंदमान बेटांच्या पूर्व किनाऱ्यापासून 15 किलोमीटर अंतरावर 355 मीटर पाण्याच्या खोलीवर खोदलेल्या श्री विजयपुरम 3 या विहिरीमध्ये नैसर्गिक वायू सापडलाय। इओसीन थरात 1900 मीटर पेक्षा जास्त खोलीवर सतत फ्लेअरिंग करताना हा नैसर्गिक वायू सापडलाय। वायूची रचना आणि कॅलरी मूल्य तपासण्यासाठी तसंच वायूच्या उत्पत्तीचं कारण समजून घेण्यासाठीचा हा अभ्यास सुरू आहे, असं हरदीप पुरी यांनी म्हटलंय। अंदमानच्या समुद्रात श्री विजयपुरम 3 या शोध विहिरीत हा नैसर्गिक वायूचा साठा सापडलाय। अत्यंत खोल समुद्रात अंदमान बेसिनमध्ये हे समुद्र मंथन सुरू होतं। या शोध मोहिमेत ऑइल इंडियानं खोदलेल्या 3 शोध विहिरींपैकी 2 विहिरींमध्ये हायड्रोकार्बन सापडलाय। मात्र हा साठा प्रत्यक्षात उपयोगात आणणं आव्हानात्मक आहे। आपल्याला जो अंदमानमध्ये गॅसचा साठा सापडलाय असं ते पेट्रोलियम मंत्र्यांनी जाहीर केलं, तर ही एक गोष्ट अशी आहे की त्याच्यावरून आपण एकदम हरखून जाण्यासारखी गोष्ट नाहीये। कारण आपण हायड्रोकार्बन सेक्टर जो म्हणतो आपण, म्हणजे तेल किंवा नैसर्गिक वायू याचं जे उत्खनन होतं समुद्रात आणि तो सापडतो, तर तिथपासून तो प्रत्यक्ष कमर्शियल वापरात येण्यासाठी, आपल्या घरात येण्यासाठी लागणारा जो कालावधी असतो, म्हणजे त्याचं आपण गेस्टेशन पिरियड म्हणू, हा तर खूपच लांब असतो, खूपच मोठा असतो। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आज तिथे गॅस सापडला म्हणजे गॅससाठी ते अनुकूल क्षेत्र आहे इथपर्यंतच आपल्याला माहिती मिळते। याच्यानंतर त्याचं प्रत्यक्ष असेसमेंट होते आणि त्याच्यानंतर ज्या काही सगळ्या प्रोसेस आहेत की त्याच्यामधनं तुम्हाला प्रत्यक्ष तिथे गॅस किती खोलीवर मिळेल किंवा किती गॅसचा साठा टोटल आहे, त्यातला प्रत्यक्ष वापरात किती येऊ शकतो आणि तो पुढील किती वर्ष पुरू शकतो आपल्याला वगैरे, ह्या गोष्टी आहेत ना, ह्या खूप वेळ काढू आहेत। म्हणजे ह्या कळण्यासाठी आणि त्याचं संपूर्ण अवलोकन करण्यासाठी अजून काही वर्ष जातील। आपल्याला भारतातला आजपर्यंत सर्वात मोठा जो गॅसचा साठा सापडला तो आहे आंध्र प्रदेशमध्ये, म्हणजे कृष्णा गोदावरी बेसिन जो म्हणतो, KGD6 हे जे फील्ड आहे, तर तिथे त्याचं साधारणपणे माझ्या मते या शतकाच्या सुरुवातीला म्हणजे 2001 किंवा 2002 मध्ये आपल्याला त्याची घोषणा झाली की मिळालं म्हणून। परंतु त्याच्यानंतर त्याचं प्रत्यक्ष अवलोकन होऊन जेव्हा त्याचा सँक्शन गव्हर्नमेंटकडनं मिळून ते रेटिफाय झालं, तोपर्यंत काहीतरी 7-1 वर्ष 8 वर्ष गेली असावीत।
आणि प्रत्यक्ष व्यापारी उत्पादन आपल्या घरात येण्यासाठी जी सुरुवात झाली त्याला एक 10-11 वर्ष गेली. युद्ध परिस्थितीमुळे सगळ्यात जास्त इंधन आणि वायू पुरवठ्याची साखळी कोलमडली आहे. अशा परिस्थितीत भारताला नैसर्गिक वायूसाठा सापडणं हे नक्कीच आशादायी आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.